अनेकांना सतत इयरफोन वापरण्याची सवय असते. प्रवासात असताना, एखादं काम करताना किंवा रात्री आराम करताना काही जणांना कानात इयरफोन घालून गाणी ऐकणं प्रचंड आवडतं. आता ही सवय वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण इयरफोनचा वापर करताना काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण इयरफोन वापरताना बरेच जण अशा काही चुका करतात की ज्याने त्यांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयरफोन वापरताना कोणत्या 5 चुका करू नयेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इयरफोन वापरताना हमखास होणारी पहिली चूक म्हणजे चार्जिंगचे इयरफोन बराच वेळ चार्जिंग करणे. अनेक वेळ चार्जिंग करताना लोक इयरफोन चार्जरमध्ये बराच वेळ ठेवतात. त्यामुळे बॅटरी जास्त चार्ज होते. यामुळे उष्णता निर्माण होऊन स्फोटाचा धोका वाढतो. म्हणून चार्ज होताच इयरफोन चार्जरपासून वेगळे करा. दुसरी चूक म्हणजे निकृष्ट दर्जाचे इयरफोन्स वापरणे. बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे इयरफोन्स हे निकृष्ट बॅटरी आणि निकृष्ट दर्जाचे इलेक्ट्रॉनिक घटक वापरत असतात. त्यामुळे स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे इयरफोन कानासाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढत असते. यामुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. खरं तर चांगल्या ब्रँडचे व योग्य फिटिंग असलेले इयरफोन वापरणं जास्त सुरक्षित असतं. म्हणून चांगल्या दर्जाचं इयरफोन खरेदी करण्याला प्राधान्य द्या. तिसरी चूक म्हणजे इयरफोन सतत वापरणे. इयरफोनच्या नियमित वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असते. यामुळे बहिरेपणा देखील येऊ शकतो. तसंच कान दुखणं, डोकेदुखी, झोप न येणं यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून इयरफोनचा वापर शक्य तितका कमी करा. त्यासाठी दर 1 ते 2 तासांनी विश्रांती घ्या. चौथी चूक म्हणजे भिजलेले इयरफोन्स वापरणे. जर इयरफोन पाण्यात भिजले आणि तरीही चार्ज केले किंवा वापरले तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ओले इयरफोन्स वापरणं कटाक्षाने टाळायला हवं. जर इयरफोन वापरायचेच असतील तर ते पूर्णपणे सुकून मगच वापरावेत. पण जर का ते भिजले असतील तर ते न वापरणंच तुमच्यासाठी हिताचं ठरेल. 5वी आणि शेवटची चूक म्हणजे इयरफोन शेअर करणे. दुसऱ्या व्यक्तीने वापरलेल्या हेडफोनचा अजिबात वापर करू नका, कारण यामुळे कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येकाने आपले वैयक्तिक इयरफोन वापरावेत. ते कोणाशीही शेअर करू नयेत. शिवाय इयरफोन वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजेत. जर ते स्वच्छ केले नाहीत तर त्यावर धूळ, घाम आणि जंतू जमा होतात. यामुळं कानाला संसर्ग होऊ शकतो. म्हणून इयरफोन वेळोवेळी साफ करा. तर तुम्हीही यापैकी एखादीही चूक करत असाल तर ती टाळण्याचा प्रयत्न करा आणि इयरफोनचा वापर सुरक्षित आणि शहाणपणाने करा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त GP हिलर.